जिनकी मंजिल खूबसूरत हो वो रास्ते की कठिनाइयों की फिक्र नहीं करते। जिनकी मंजिल खूबसूरत हो वो कठिनाइयां नहीं देखते। अपना रास्ता खुद बनाना है, अपना रास्ता खुद बनाना है, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। जर आपल्याला अंधारामधून संकटामधून जर मार्ग काढायचा असेल तर काजव्यासारखं किंवा जुगनू जो अंधारामध्ये स्वतः प्रकाशित देत स्वतःचा रस्ता रस्ता तयार करीत असतो, तर आपल्याला विविध परीक्षेमध्ये आपला रिझल्ट 100% मिळणार आहे. प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. त्या स्वप्नावर आपण काम केलं पाहिजे, तरच आपला रस्ता आणि आपली मंजिल ही आपली स्वप्नांना आपल्याला मिळणार आहे. आणि रस्ता जरी कठीण असला तरी आपण त्याला स्वयंप्रकाशित करून आपल्या मंजिलपर्यंत आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर महत्वपूर्ण आज आपण विविध विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर की सर जानेवारी मधले विविध करंट अपडेट वेगवेगळ्या लेक्चर मध्ये वेगवेगळ्या दिवसात पडलेले आहेत. तर आज आपण क्विक रिव्हिजन बघणार आहोत. रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एनी एक्झाम. जर परीक्षाबद्दलच्या जीकेचं जनरल नॉलेज मध्ये 7-8 विषय आणि चालू घडामोडी भरपूर येत असतात, म्हणून रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याला आपण 5 स्टार 7 स्टार सुद्धा म्हणू शकतो. कारण या टॉपिकवर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात. महत्वपूर्ण दिवस, इम्पॉर्टंट डेज, इंटरनॅशनल जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय ज्याला ग्लोबल म्हटलं जातं, नॅशनल राष्ट्रीय आणि स्टेट जे राज्य महत्वाचे राज्याचे दिवस असतात ते पाहणार आहोत. दिस इज द जानेवारी मंथ. हा जानेवारी महिन्याचे महत्वपूर्ण दिवस आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये 1 जानेवारी दिवस जो आहे तो जागतिक कुटुंब दिन, वर्ल्ड फॅमिली डे म्हणून साजरा केला जातो. जागतिक हा शब्द ग्लोब साठी वापरला जातो, ग्लोबल, आणि आंतरराष्ट्रीय हा शब्द इंटरनॅशनल साठी वापरला जातो. दोन्ही शब्दाचा अर्थ एक आहे, इंटरनॅशनल. ग्लोब म्हणजे पूर्ण माहिती जगाची असलेली, आणि इंटरनॅशनल म्हणजे 2-4 देश मिळाले तरी त्याला आंतरराष्ट्रीय शब्द म्हटलं जातं. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक डिफरन्स बिटवीन दॅट. सेकंड, 4 जानेवारी हा दिन जागतिक ब्रेल लिपी दिन म्हणून साजरा केला जातो. आपण पाठीमागं बघितलं की अंधांना वाचण्यासाठी लुईस ब्रेल यांनी स्वतःच्या अंधतेवर मात करत स्वतः एक लिपी शोधली आणि जगातील सगळ्या अंधांना वाचता यायला, लिहिता यायला किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला. म्हणून गरज ही शोधाची जननी आहे म्हणून अशी म्हण पडलेली आहे. लुई ब्रेल यांच्या नावानं हा दिन साजरा केला जातो. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. ब्रेल लिपी त्यांनी शोधून काढली. त्यानंतर 6 जानेवारी अनाथ दिन इन वॉर, म्हणजे ऑर्फन डे इन द वॉर, म्हणजे युद्धामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या मुलांनी आपले आई वडील पालक गमावलेले आहेत त्यांच्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. युद्धामध्ये मारले गेलेल्या आई वडिलांची जे मुलं ऑर्फन आहेत, अनाथ आहेत, त्याच्यासाठी 6 जानेवारी हा दिन जागतिक अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो. 9 जानेवारी हे सर्वांना माहित आहे, भारतीय प्रवासी दिन किंवा प्रवासी भारतीय दिन. महात्मा गांधी ज्यावेळेस आफ्रिकी खंडातून, आफ्रिका देशातून ज्यावेळेस भारतात आले 1915-16ला, तो दिन भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि तिथून आल्यानंतर त्यांनी चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह असे विविध सत्याग्रह सुरुवात केली. आफ्रिका या ठिकाणी ते वकिली करायला गेले होते आणि नाताळ या ठिकाणी त्यांनी आंदोलन करून, तिथं एक आंदोलन उभा करून त्यांनी स्वतःचं काम सुरुवात केलं होतं. त्यानंतर तिथून ते परत आले. म्हणून भारतीय जे व्यक्ती, इंडियन डायस्पोरा जो विदेशामध्ये राहतो, त्यांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो, त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते जाणून घेण्यासाठी. नेक्स्ट, पुढचा महत्वाचा दिन आहे 10 जानेवारी वर्ल्ड हिंदी डे. आता राष्ट्रीय हिंदी दिन जो आहे तो 14 सप्टेंबरला आहे. हा लक्षात घ्यायचा, राष्ट्रीय 14 सप्टेंबर, आणि हा जो आहे वर्ल्ड हिंदी दिवस जो आहे तो 10 जानेवारीला साजरा केला जातो, ते लक्षात घ्यायचं आहे. 11 जानेवारी मानव तस्करी जागृती दिवस आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग, विविध ठिकाणी मानवांच्या ज्या तस्करी होतात. आता बऱ्याच न्यूज मध्ये आपण पाहिलेलं आहे की लहान मुलांना पकडून आणून काही ठिकाणी पैसे मागण्यासाठी लावलं जातं कामाला. काही मुलींना नेपाळ मार्गे, दुबई मार्गे विदेशामध्ये विकलं जातं, काही विदेशातून इकडे आणल्या जातात. ही जी तस्करी आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेनं सांगितलं जगातील 193 देशांना की ह्युमन ट्रॅफिकिंग थांबवली पाहिजे, आणि त्याच्या जागृतीसाठी मानव तस्करी जागृती म्हणजेच ह्या गुन्ह्यापासून जनजागृती व्हावी, लोकांना माहिती मिळावी, म्हणून मानव तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. या तस्कर केलेल्या मानवांना, यांचं अपहरण केलेल्या माणसांना विविध वाईट कामांना लावलं जातं, इलिगल कामाला, जसं की चोरी, ड्रग्ज, नशा किंवा विविध वाईट कृत्य करण्यासाठी भाग पाडलं जातं. आणि विविध अहवालामध्ये सांगितलेलं आहे
की जगामध्ये तस्करी केलेल्या जी महिला आहेत त्यांच्यावर सर्वात जास्त आणि युद्ध कैदी जे आहेत त्याच्यावर जास्त अन्याय होत असतो. नेक्स्ट 12 जानेवारी नॅशनल युथ डे म्हणजे राष्ट्रीय तरुण दिवस किंवा एक युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी हा दिन युवक दिन म्हणून साजरा केला जातो. उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका असं स्वप्न दाखवणारे स्वामी विवेकानंद यांच्या नावाने हा दिन साजरा केला जातो. जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत आपण हार मानायची नाही, नेव्हर गिव्ह अप आपण असं म्हणू शकतो. 14 जानेवारी हा जागतिक भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. इरॅटोथेनिस यांना भूगोलाचा जनक म्हटलं जातं आणि भूगोलामध्ये मानवी भूगोल, कृषी भूगोल असे विविध शाखा आहेत. मुख्यतः 2 प्राकृतिक भूगोल, फिजिकल जिओग्राफी आणि ह्युमन जिओग्राफी हे 2 भूगोलाच्या महत्वपूर्ण शाखा आहेत. त्यानंतर आणखीन 14 जानेवारीला माजी सैनिक दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. 14 जानेवारी भूगोल दिन, जिओग्राफी डे आणि माजी सैनिक दिवस. 15 जानेवारी भारतीय सैनिक किंवा सैन्य दिन किंवा आर्मी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय लष्कर किंवा सेना दिवस किंवा सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो. विविध भरतीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे पुन्हा त्याचं रिव्हिजन करायचंय. हा व्हिडिओ पॉज करून पुन्हा माहिती तुम्ही लिहून घेऊ शकता. काही दिवसांची ह्याच्यामध्ये ऍडिशनल माहिती असू शकते, काही ठिकाणी काही दिवसांची संख्या कमी असू शकते. तुम्हाला ज्या परीक्षेमध्ये महत्वपूर्ण दिवस विचारलेत आणि आलेले आहेत असं वाटतं ते दिवस आपण लिहून घेऊन व्हिडिओ पुन्हा पाहू शकतात. त्यामध्ये पुढचा महत्वाचा दिवस आहे 19 जानेवारी डिझास्टर फोर्स म्हणजेच आपत्ती व्यवस्थापनासाठी जो दिन साजरा केला जातो त्याचं जे दल आहे, फोर्स आहे, जे एनडीआरएफ जे जवान असतात त्यांच्या नावाने हा दिन साजरा केला जातो. नॅशनल डिझास्टर फोर्स, राष्ट्रीय आपत्ती दल यांच्या नावाने हा दिन 19 जानेवारी साजरा केला जातो. विविध ठिकाणी नॅचरल क्लॅमिटी किंवा डिझास्टर विविध संकट येत असतात. सुनामी, अर्थक्वेक, भूकंप, त्यानंतर लँडस्लाइड, दरड कोसळणे, त्यानंतर आग लागणे किंवा फायर अशा विविध नैसर्गिक आपत्ती येत असतात आणि त्याच्यासाठी सामान्य नागरिक आणि प्रशासन जागृत असलं पाहिजे म्हणून हा दिन साजरा केला जातो. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि विभागाच्या ठिकाणी ज्याला आपण झोन म्हणतो त्या ठिकाणी एनडीआरएफचं पथक राखीव ठेवलेलं असतं. 23 जानेवारी इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. सन्माननीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने हा दिन साजरा केला जातो. त्यांची जयंती आहे. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जर्मनीपर्यंत जाऊन हिटलरची भेट घेऊन आणि विविध क्रांतिकारकांची भेट घेऊन कसं स्वातंत्र्य इंग्रजांपासून मिळवता येईल ही त्यांनी त्यांच्या पराक्रमाने दाखवून दिलेलं आहे. सिंगापूर या देशामध्ये त्यांनी जाऊन आझाद हिंद सेनाची कमान सांभाळली. जपानमध्ये जाऊन जगदीशचंद्र बोस त्यांचे जे सहकारी गुरु होते त्यांनी त्यांना आझाद हिंद सेना मध्ये घेऊन त्यांची स्थापनेची मुख्य कमान त्यांच्याकडे दिली आणि त्यांनी उत्तर पूर्व ईशान्य भारतामध्ये काही भाग जिंकून सुद्धा इंग्रजी सैन्याला पाठीमागं हटवलं होतं. म्हणून त्यांचा जो दिवस आहे पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो 23 जानेवारी. त्यानंतर 24 जानेवारी इंटरनॅशनल एज्युकेशन डे म्हणून साजरा केला जातो. एज्युकेशन इज मोस्ट पॉवरफुल दॅन एनी अदर वेपन. जगातील जेवढे मोठे शस्त्र आहेत त्या शस्त्रापेक्षा सर्वात मोठं शस्त्र जे आहे ते एज्युकेशन. म्हणून आंतरराष्ट्रीय दिन 24 जानेवारी हा इंटरनॅशनल एज्युकेशन डे, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 1 बुक अँड 1 पेन कॅन चेंज द वर्ल्ड असं एक महान नोबेल विजेत्यांचं एक म्हणणं आहे की एक पेन आणि एक पुस्तक जगामध्ये विविध गोष्टी बदलू शकतो आणि पाठीमागील शतकामध्ये किंवा हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. आता 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आणि पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. नॅशनल वोटर्स डे अँड नॅशनल टुरिझम डे. पर्यटन, देशाचा विकास जर करायचा असेल तर देशाचे राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक जे वारसा स्थळ आहेत त्याचा विकास झाला पाहिजे जेणेकरून पर्यटक आले पाहिजेत आणि देशामध्ये स्थानिक संस्कृती, तिथलचे काही त्यांच्या प्रसिद्ध डिशेस, थाळ्या, तिथलचे काही प्रसिद्ध कलाकुसरीच्या वस्तू, त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार, त्या ठिकाणच्या लोकांचा प्रवास, रस्ते वाहतूक असा विविध विकास होत असतो. म्हणून राष्ट्रीय पर्यटन दिन 25 जानेवारीला साजरा केला जातो. आणि मतदार दिन एव्हरीथिंग इज वोट म्हणून ह्या वर्षाची थीम आहे. या वर्षाची थीम जर काय आहे 2024 ची एव्हरीथिंग इज वोट.
प्रत्येक गोष्ट जी काय आहे ती एव्हरीथिंग. एव्हरीथिंग इज वोट म्हणजे सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे तर वोट. हा एक मताची ताकद आपल्या आपल्या समाज, आपल्या देशाचा आणि आपल्या देशभक्तीचा दिवस ठरवण्याचा दिन आहे. समाजाप्रती जाणीव आणि आपल्या सर्व बांधवांचा विकास करण्याचा दिवस आणि जनप्रतिनिधी किंवा ठरवण्याचा दिवस हा वोटर्स डे आहे. म्हणून ह्याची जनजागृती व्हावी म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निर्वाचन आयोग किंवा निवडणूक आयोगाने सांगितले लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. आणि जगातील ज्या लोकशाही टिकलेल्या आहेत, जगामध्ये 47च्या वेळी ज्या ज्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं त्याच्या तुलनेत भारतानं एवढ्या विविधतेमध्ये एकमेव असं राष्ट्र आहे ज्यानं लोकशाही टिकून दाखवली आणि सगळ्या समाज बांधवाला सन्मानानं जगवण्याची त्या जगातील सर्व मोठ्या लोकशाहींना दाखवून दिलं की भारतानं लोकशाही कशी टिकून ठेवली, प्रजासत्ताक राष्ट्र कसं टिकून ठेवलं ह्या लोकशाहीच्या आणि वोटिंगच्या जोरावर. आणखीनही बदल होणं आवश्यक आहे. म्हणून जनजागृती करण्यासाठी विविध पर्याय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करत राहते. पुढचा दिवस आहे 28 जानेवारी. हा दिन डेटा किंवा याला आपण माहिती म्हणू शकतो. डेटा, माहिती व गोपनीयता सांभाळून ठेवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. 28 जानेवारी आपली जी माहिती आहे ते आधारला लिंक असल्यामुळं किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सअपमध्ये जे आपण माहिती भरतो ते टोटल आपली माहिती गुगल, त्यानंतर फेसबुक, इन्स्टा, ट्विटर आणि अशा सोशल मीडियावर आपली प्रायव्हेट माहिती सुद्धा काही ठिकाणी उघड झालेली, हॅक केलेली आपल्याला सापडलेली आहे. म्हणून ह्या माहितीची गुप्तता बाळगली पाहिजे म्हणून हा दिन साजरा केला जातो. कारण जे आपण माहिती गुगलवर सर्च करतो, क्रोमवर सर्च करतो किंवा फोटोज आहेत ते अपलोड केलेले, कारण का फोन नंबर, आपली आयडी सर्व ह्या मोठमोठ्या कंपन्या विकत असतात किंवा त्याचा दुरुपयोग होत असतो, अशा अनेक गव्हर्नमेंटच्या अहवालातून समोर आलेलं आहे. म्हणून हा दिन खूप महत्वाचा आहे. आपली माहितीचं संरक्षण करणं हा सुद्धा आपल्याला एक मूलभूत अधिकारामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की माहिती किंवा प्रायव्हसी, गुप्तता ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण लोक त्याचा दुरुपयोग त्या व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. 29 जानेवारी ग्लोबल लिपरेसी डे म्हणजेच जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो. कुष्ठरोग म्हणजे हातांमध्ये पायांची झीज होणे किंवा त्याला त्वचा रोग होणे आणि हा खूप गंभीर रोग होता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लिपरेसी, कुष्ठरोग. मदर तेरेसा यांनी युरोपमध्ये येऊन भारतामधील पश्चिम बंगाल आणि त्या भागामध्ये या कुष्ठरोगी मुलांना किंवा अनाथ मुलांना शाळा स्थापन करून त्यांना नोबेल पुरस्कार शांततेचा मिळाला आणि युरोप खंडामध्ये त्यांना पोपच्या बराबर संतांचा दर्जा दिला. तर कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी कार्य केले. जिद्द असेल तर कसल्याही लोकांची आपल्याला सेवा करता येऊन आणि एक असुशिक्षित माणूस सुद्धा जगातील सगळ्यात मोठा संत होऊ शकतो आपल्या कामाच्या जोरावर. तर तसंच स्वच्छतेचं कार्य करणारे आपले राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून स्वच्छता केली आणि मानसिक स्वच्छतेच्या माध्यमातून त्यांनी डोक्यामधले विचार बदलायला माणसाला भाग पाडलं. तर हे जे लिपरेसी दिन आहे, तसेच प्रकाश आमटे आणि बाबा आमटे यांनी सुद्धा कुष्ठरोग्यांची गडचिरोलीमध्ये सेवा करून अनेक मान सन्मान आणि पुरस्कार मिळवले. माणसाच्या मनामध्ये काय म्हणतात त्याला, निष्काम किंवा एक निस्वार्थ प्रेम असलं पाहिजे सेवा करण्यासाठी, तरच ट्रू लीडर जन्माला येत असतात. ट्रू लीडर नेता हा कधीही राणीच्या पोटीला जन्माला येत नाही, तर तो अनेक संकटामधून खरा नेता जो लोकांच्या हृदयामध्ये जागा करतो किंवा धमकी देऊन नेता बनत नाही, तर नेत्याची जागा ही लोकांच्या मनामध्ये प्रेमातून निर्माण झाली पाहिजे. म्हणून या इतिहासामध्ये काही मोजकेच लोकांच्या हृदयामध्ये जागा निर्माण करू शकले. बाकीचे नेते हे फक्त एक राजकीय पदापुरतेच निर्माण झाले. मग लक्षात ठेवायचं, कुष्ठरोग्यांसाठी महान कार्य करणारे एक व्यक्ती मदर तेरेसा आणि महाराष्ट्रामध्ये अनेक समाज सुधारकांनी कार्य केलेलं आहे. त्याच्यापैकीच एक बाबा आमटे, प्रकाश आमटे यांनी केलेलं आहे. ग्लोबल लेप्रेसी डे, कुष्ठरोग निर्मूलन दिन साजरा केला जातो 29 जानेवारी. 30 जानेवारीला महात्मा गांधी यांचा एक स्मृती दिन किंवा शहीद दिवस त्यांच्या नावानं साजरा केला जातो. त्यानंतर हे जे जानेवारीचे जे महत्वपूर्ण आपण आज दिवस पाहिलेत, काही दिवस राहिलेले असू शकतात, काही पुस्तकामध्ये दिलेले आहेत, काही नाही. आपण ओव्हरऑल इम्पॉर्टंट डेज पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.